नमस्कार मंडळी, मी पूनम कल्याणकर. मैत्रिणींनो, आता लवकरच वटसावित्री पूजा येणार आहे. तर त्यामध्ये आपल्या अहोंचं नाव उखाण्यामधून घ्यावं लागणार आहे. मला माहिती आहे, माझ्या आई, ताई, काकू, मोठ्या बहिणी ज्या आहेत त्यांनी तर या उखाणा घेण्यामध्ये महारत हासिल केलेली आहे. पण ज्या मुलींचे आता नवीन नवीन लग्न झालेले आहेत त्यांना थोडं अवघड जातं उखाणे घेण्यासाठी. तर त्यांना मी एक सांगू इच्छिते की हे यूट्यूब, इंस्टाग्राम, गूगल कशासाठी आहे बरं? मी सुद्धा त्याच्यासाठी आलेली आहे, तुमची थोडीशी मदत करण्यासाठी. आणि आता मी तुम्हाला काही मजेशीर, थोडेसे छानसे वटसावित्रीमध्ये घेण्यासारखे असे उखाणे सांगणार आहे. तर थोडासाही वेळ न गमावता आपण उखाण्यास सुरुवात करूया. वटपौर्णिमा आहे सुहासिनींसाठी खूप मोठा सण. उत्कर्षरावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन. सकाळी सकाळी अंगणात पडले कोवळे कोवळे ऊन. उत्कर्षरावांचं नाव घेते कल्याणकरांची सून. पुलाखालून वाहून गेले खूप खूप पाणी. उत्कर्षराव माझे राजा आणि मी त्यांची आवडती राणी. वडाच्या झाडाखाली शीतल ती सावली. उत्कर्षरावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. वटसावित्री पूजेसाठी केली मी कांजीवरम साडीची मागणी. उत्कर्षरावांची होईल मी साता जन्मीची राणी. कळत नाही माझेच मला स्वप्न आहे की भास. उत्कर्षरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेरची खूण. उत्कर्षरावांचं नाव घेते पांगरेची मुलगी आणि कल्याणकरांची सून. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात. उत्कर्षरावांचं नाव घेते मी तुमच्या अंगणात. वडाची पूजा करून बांधते पांढरा धागा. उत्कर्षरावांच्या मनात असू दे सदैव माझ्याचसाठी जागा. वटवृक्षाच्या छायेत वनदेवी घेते विसावा. उत्कर्षरावांचं नाव घेते तुमचा आशीर्वाद नेहमी असावा. गुलाबाचे फूल डोलते वाऱ्याने. उत्कर्षरावांचे नाव घेते मी तोऱ्याने. गुलाबापेक्षा नाजूक दिसते शेवंती. उत्कर्षरावांना दीर्घायुष्य लाभो हीच देवाला विनंती. वटवृक्षाची पूजा करून करूया वटपौर्णिमा साजरी. उत्कर्षराव म्हणतात मी आहे खूप लाजरी. तसं मी तर बिलकुल लाजरी नाही आहे बाबा. नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं, नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं. वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही बायकांनी खूप नटायचं आणि सायंकाळी काहीतरी सुंदरशी भेटवस्तू भेटेल हे स्वप्न पाहायचं. आणि नाहीच काही भेटलं तर उत्कर्षराव भांडी घासायला तयार राहायचं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.